तर तिथं भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली आहे। हा मार्ग मध्य प्रदेशच्या बालाघाट इथं जात असल्यानं रोज हजारोंच्या संख्येनं वाहनं इथे येत असतात। मात्र या मार्गाची अक्षरशः चाण झाली आहे। या मार्गावर अपघात देखील होत आहेत। दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग डागडुजी करत असून एका महिन्यात हा रस्ता मात्र खड्डेमय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सरवर शेख यांनी। भंडारा जिल्ह्यातून जात असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आपण बघू शकतो की या राष्ट्रीय महामार्गावर संपूर्ण खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि वाहतुकीला सुद्धा या खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होत आहे। तर हजारो वाहने इथून आवागमन करत असतात, मात्र प्रशासन कुठेतरी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आपल्याला दिसतोय आणि या खड्ड्यातून जात असताना अनेकांना अपंगत्व आणि अनेक असे अपघात झालेले आहेत। मात्र प्रशासनाची झोप मात्र खुलेनाशी झालेली आहे। तर यामुळे या सर्व कारणांमुळे नागरिकांमध्ये कुठेतरी संताप निर्माण झालेला आहे आणि लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। तरी प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि आवागमनासाठी हा रस्ता सुरळीत करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागलेली आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।